नमस्कार, मी शीतल किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गार्लिक ब्रेड। त्यासाठी लागणारं साहित्य लसूण, चीज, फ्रेश बटर, ब्रेड, कोथिंबीर, ऑर्गॅनो आणि हे चिली फ्लेक्स। हे चिली फ्लेक्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या वाळलेल्या मिरच्या, त्याचं हे मी बनवलेलं आहे बी। हे बघा, इथं मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे आणि यावर थोडंसं बटर टाकून घेणार आहे। त्या बटर मध्ये थोडंसं आपण हे लसूण परतून घेऊया, म्हणजे आपल्याला हे बाधणार नाही आणि असं वास पण लागणार नाही। त्यामुळे थोडंसं ह्याला परतून घ्यायचं आहे। नॉर्मल असं ह्याला परतून घेतलं याचा वास पण जाईल आणि आपले गार्लिक ब्रेड खाताना पण चविष्ट लागतील। तर बघा, असं थोडंसं गरम झालं की लगेच याला आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। हे बघा, याला थोडंसं असं वाटून घ्यायचं, म्हणजे याचा सगळा फ्लेवर आपल्या गार्लिक ब्रेड मध्ये येणार। व्यवस्थित असं ह्याला बारीक करून घ्या। असं म्हणजे एवढं पण बारीक नाही, मिक्सरला घ्यायचं नाही, म्हणजे असंच अशा पोकळीमध्ये म्हणा कशामध्ये तुम्ही वाटून घेऊ शकता। हे बघा, असं मी बारीक वाटून घेतलेलं आहे। या बाउलमध्ये मी बटर घेतलेलं आहे, यामध्ये हे लसणाचं आपण वाटलेलं टाकून घेऊया। हे बघा, हे कोथिंबीर, चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो यात टाकून घेऊया। हे बघा, हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्या। छान 2 मिनिटं ह्याला असं मिक्स करायचं। हे सगळं एकजीव होऊस तर ह्याला मिक्स करायचं असं व्यवस्थित। बघा, मी असं एकजीव करून घेतलेलं आहे। एकजीव केल्यानंतर हे सगळं पदार्थ त्याला व्यवस्थित लागतील। ह्या ब्रेडला आपण व्यवस्थित पूर्ण लावून घेऊया। असं जास्त दाट पण नाही लावायचं, असं व्यवस्थित त्याला पुरेल असं छानसं लावून घ्यायचं। तुम्ही एकदा नक्की करून पहा, मुलांना तर खूप आवडते। हे एकदम फ्रेश आणि आपल्या घरगुती केलेलं आहे, त्याच्यामुळे यामध्ये काही दुसरं जिन्नस टाकलेले नाही। मुलांना आपल्या आवडेल असं हे आहे। घरच्या घरी बनवलेलं असल्यामुळे एकदम फ्रेश असतं आणि चवदार पण लागतं, मुलं आवडीनं खातात। त्यामुळे तुम्ही बनवून मुलांच्या डब्याला पण देऊ शकता। हे बघा, याच्यावर मी हे चीज असं घेणार आहे खिसून। चीज, बटर असल्या वस्तू म्हणल्यानंतर मुलांना खूप आवडतात, त्यामुळं हल्ली मुलांना असं करून खाऊ घालायचं। आणि घरातल्या वस्तूंपासून बनतं, फक्त चीज आणि बटर आणलं तर झालं। असं व्यवस्थित ह्याच्यावरती चीज टाकून घ्यायचं। हे बघा, हे नॉनस्टिक तव्यावर आपण यावरती बटर टाकून घेऊया आणि यावरती हे आपलं बटर हे ठेवून घेऊया। आणि हे मीडियम गॅस ठेवा, नाहीतर हे खाली आपलं जळेल। आणि यावरती आपण आता झाकण मारून घेणार आहोत। 5 मिनिटं ह्याला रेस्टला ठेवायचं। हे बघा, छान असं हे चीज वितळलं आहे। थोडं ह्याला आणखीन असं हलवून घ्यायचं आणि परत मी 2 मिनिटं इथं झाकून ठेवणार आहे। हे बघा, छानसं आपलं चीज वितळलेलं आहे आणि हे खायला पण खूप टेस्टी लागणार आहे। वाव, याला छान असा कलर आलेला आहे आणि एकदम हे चीज असं व्यवस्थित वितळलेलं आहे। तर याला मी इथं काढून घेणार आहे आता।
आता याला आपण असं बत्तीने कट करून घेऊया. तर मी त्रिकोणी आकाराचं कट करून घेतलेलं आहे. मुलांना कसं असं डिझाईनचं केलं तर आवडतं, त्यामुळं हे असं कट करून घ्यायचं. आणि बघा हे किती छान कडक आणि हे व्यवस्थित असं चीज वितळलेलं आहे. एकदम छान लागते खायला. रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.